नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण सोया चिली बनवत आहे। मी 150 ग्रॅम सोयाबीन घेतलं होतं, पाण्याला उकळी आणून त्यात घातले। सर्व सोयाबीनचा थोडासा उरट वास असतो, निघून जातोय। आता आपण सोयाबीन थंड झाल्यावर काढून घेणार आहे। बाउल मध्ये असं काढून घेतले, पाणी सर्व नितळून घेतले पिळून। 1 चमचा काश्मीरी पावडर घालूया, चवीनुसार मीठ घालूया, धना पावडर घालूया आपण, एक थोडीशी हळद घालूया किंचित, गरम मसाला पण घातलाय मी एक अर्धा चमचा, 2 चमचा आपण दही घालूया। सर्व आता सोयाबीनला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लागलं पाहिजे चांगलं व्यवस्थित। मुराला ठेवायचं 10 मिनिटं व्यवस्थित लावून। चमच्यानं पण करू शकतात, हाताने पण करू शकतात। हाताने केलेलं मस्त लागतंय असं। चमच्यानं नाही असेल, मी हाताने सर्व करून घेतलेलं आहे। इथं ठेवले 10 मिनिटं। पॅन ठेवल्यात, तेल ओतून 2 चमचे तेल गरम झाले, आपण आता सोयाबीन घालून घेऊया। चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आज आपण सोया चिली बनवतोय। जे कोण नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी मस्त लागते। नॉनव्हेज खाणाऱ्याला पण व्यवस्थित लागते बघा। अशा पद्धतीने परतून घ्यायचं। आता मी काढून घेतले। एक मोठा कांदा मी असं पातळ चुरी करून घेतले, तर काप करून मोठं मोठं कांदा परतून घेऊया आपण। उपासा दिवशी तुम्ही जीवला मुलं जाणाऱ्यांसाठी तुम्ही असं बनवून देऊ शकता। नॉनव्हेज खात नसला तर तुम्ही असं सोयाबीन करून देऊ शकता। सोया चिली एक मोठं टमाटर, ते पण मोठं मोठं काप करून घेतलं तुम्ही, ते घालूया। चांगलं परतून घ्यायचं। तुम्ही बटर पण वापरू शकताय। एक शिमला मिरची मोठी कट करून घेतली मी, ती घालूया। आता एक वाफ काढून घेऊया आपण। दिसेल तर खूप सुंदर दिसते त्या भाज्या बघा। सर्व मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मीठ घालायचं, आपण सोयाबीनला पण मीठ घातलं होतं, भाज्या पुरतच घालायचं आपण। आता सोयाबीन घालून घेऊया। चिली सॉस घालूया, सोया सॉस घालूया 1 चमचा। जास्त पण नाही घालायचं, आपण कमीच वापरलाय। सर्व आता मिक्स करून घ्यायचं। परत झाकण ठेवूया आपण, एक वाफ काढून घ्यायची। सोया चिली आपलं तयार झाले बघा। खूप सुंदर दिसतंय आणि चवीला तर अप्रतिम लागते। नक्की एकदा करून बघा। डिशमध्ये आता काढून घेतले। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। कसं झाले कमेंटमध्ये पण सांगा। असंच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया आपण। रेसिपी वाटले धन्यवाद, बाय बाय।